सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पाकिस्तान व दहशतवाद विरुद्ध राष्ट्रवादीचे निदर्शने। पहलगाम येथील दहशतवादी हल्ले विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे। काल जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादींनी निरपराध भारतीय पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। यामध्ये जवळपास 27 भारतीय नागरिकांचे प्राण गेले। या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने निदर्शने करून निषेध व्यक्त केलाय। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान व आतंकवादी विरोधात घोषणाबाजी केली आहे। तसेच भारतीय सरकारने तातडीने कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर त्यांना द्यावे असे आवाहन केले। त्यावेळेस रणजित राजे भोसले, जगन बापू ताकटे, डी.टी. पाटील, शेख युसुफ, अशोकभाई धुडकर, भिका नेरकर, राजूभाऊ सोलंकी, सोनूभाऊ गुजर, रामेश्वर सावरे, निखिल मोमया, जितूभाऊ पाटील, दीपक भाऊ देसले, मंगलदास वाघ, दीपक देवरे, भोलाभाऊ सैंदाणे, स्वामिनी पारखे, उजेर शेख, राजेंद्र चौधरी, चिराग देसले, धनंजय पाटील, बंटी वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हमला केला। निरपराध भारतीय लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा भॅड हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्याचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध केला आहे। या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून त्याच्या विरोधात घोषणा देऊन दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताने सुद्धा सडेतोडपणे जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।